नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट अकॅडमी 10th या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे स्वागत करत आहे. काल आपण केपलरच्या लॉज बद्दल थोडे बोललो होतो, त्याच्यापुढे आज आपल्याला शिकायचे आहे. केपलरने जे 3 लॉज मांडले ते गॅलिलिओच्या ऑब्झर्वेशन वरून मांडलेले आहेत आणि त्यांनी बरीच अमूल्य माहिती आपल्या समोर ठेवली आहे. त्यानुसार केपलरचा पहिला लॉ जो आपल्याला ऑर्बिट आणि सन यांच्या जागा दाखवतो, शोइंग प्लेस ऑफ सन अँड प्लॅनेट. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ ऍट वन ऑफ द फोसाय. जो सूर्य प्लॅनेट फिरतो त्याचं जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटचा शेप इलिप्स आहे. सूर्य त्याच्या कुठल्या तरी एका फोसायवर आहे, F1 किंवा F2 कुठल्याही एका फोसायवर सूर्य असतो आणि प्लॅनेट ऑर्बिटच्या भोवती फिरत असतो. अशा पद्धतीने केपलरचा पहिला लॉ सांगतो. केपलरचा दुसरा लॉ सांगतो की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता समजा ए पासून प्लॅनेट निघाला बी पर्यंत गेला, तर इथे SAB एवढा एरिया त्यांनी कव्हर केला, स्वीप केला. समजा एखादा प्लॅनेट C पासून D पर्यंत गेला, तेव्हा त्यांनी CSD एवढा एरिया स्वीप केला. किंवा प्लॅनेट E पासून F पर्यंत गेला, तेव्हा त्यांनी ESF एवढा एरिया कव्हर केला. The line joining the planet and the sun sweep equal areas in equal interval of time. तर हा सारखा एरिया कव्हर करण्यासाठी जो टाइम लागतो, इक्वल टाइम रिक्वायर होतो. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम इंटरवल्स ऑफ टाइम म्हणजे A पासून B पर्यंत किंवा D पासून C पर्यंत, E पासून F पर्यंत जो प्लॅनेटला जाणारा वेळ तो इक्वल असणार आहे. आणि तेव्हा त्याचा जो एरिया तो कव्हर करतात तो एरिया सारखा येतो असं केपलरला लक्षात आलंय. म्हणून सेकंडला सांगतो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट and the sun sweep equal areas in equal intervals of time. जेव्हा A to B, C to D, E to F येताना जर सारखाच वेळ लागत असेल तर एरिया ऑफ SB इक्वल टू एरिया ऑफ CSD इक्वल टू एरिया ऑफ ESF. ओके, लिहिताय तुम्ही? वेळोवेळ लिहित चला आणि आकृत्या पण काढत चला, कारण त्याच्याने स्पष्ट समजायला मदत होते. केपलरचा तिसरा लॉ, थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता रिव्होल्यूशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? रिव्होल्यूशन म्हणजे सूर्याभोवती फिरणं, कशाच्या तरी भोवती फिरणं म्हणजे रिव्होल्यूशन. मग प्लॅनेटचं सूर्याभोवती फिरणं म्हणजे त्याची रिव्होल्यूशनचा पिरियड. द स्क्वेअर रिव्होल्यूशनच्या पिरियडचा वर्ग स्क्वेअर around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. सूर्यापासून त्या प्लॅनेटचं जेवढं अंतर आहे तो आणि त्याचं रिव्होल्यूशन पिरियड यांच्यातील संबंध सांगणारा हा केपलरचा तिसरा लॉ आहे. समजा असं आपण मांडलं की T, कॅपिटल T हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे आणि R ही ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन आहे. तर अकॉर्डिंग टू लॉ T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R3. तर तुम्हाला माहिती आहे की प्रपोर्शनलचं चिन्ह काढण्यासाठी कुठलं तरी कॉन्स्टंट आपल्याला वापरावं लागतं. मग प्रपोर्शनलच्या चिन्हाचं पुढे इक्वल केलं आणि K या कॉन्स्टंटने त्याला गुणलं. मग therefore K is equal to T square into R3. K is the constant. अशा पद्धतीने आपण केपलरचे 3 लॉज शिकले. पहिल्या लॉ मध्ये आपल्याला सांगितलंय
की सूर्य आणि प्लॅनेट यांच्या जागा कशा आहेत आणि त्यांच्या ऑर्बिटचा शेप कसा आहे. दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की त्यांनी जर कुठल्याही प्लॅनेटनी त्या ऑर्बिटवर सारखंच अंतर कापलं तर सूर्यापासून त्या अंतराचा जो एरिया तयार होतो त्या प्रत्येक एरियात इक्वल मापाचा असतो. आणि तिसरा लॉ सांगतो ते म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन यांच्यातलं नातं ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. हे तिन्ही लॉ केप्लरनी मांडले खरे, पण त्याला ते गणितीय रूपात फॉर्म्युला रूपात एक्सप्लेन करता आलं नाही. त्याने ते फक्त पॉस्टुलेट फॉर्ममध्ये किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहिले, पण त्याला गणिती रूपात करण्याचं काम न्यूटननी केलं. आणि त्याच्यासाठी न्यूटनला केप्लरच्या सर्व नियमांचा खूपच फायदा झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो स्थिरांक आहे तो काय असतो, कसा असतो सगळं मिळालं. ते आपण आता पुढे पाहूच. न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ मध्ये केप्लरनी वेळोवेळी खूप मदत केली, पण केप्लरचा जो तिसरा लॉ आहे तो आपल्याला जास्त फोकस करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपले जे स्टेटमेंट आणि युनिव्हर्सल लॉचा जो फॉर्म्युला आहे तो या थर्ड लॉवरच आधारित आहे. त्यामुळे लक्ष द्या, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. मग एका ठिकाणी के गेल्यानंतर इंटू आर क्यूब इकडे येऊन भागिले आर क्यूब. देअरफॉर के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. के इज कॉन्स्टंट. तर हा जो फॉर्म्युला इथे याचा वापर न्यूटननी आपल्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे त्या युनिव्हर्सल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे हा थर्ड लॉ महत्वाचा आहे. सर्वच लॉ महत्वाचे आहे, पण थर्ड लॉचा उपयोग त्यांनी त्याच्या फॉर्म्युल्यात केलेला आहे. आता आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. तर स्टेटमेंट बघा, एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक घटक इन द युनिव्हर्स विश्वातलं, फक्त पृथ्वीवरचं नाही तर संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक वस्तू अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करते. एव्हरी अदर ऑब्जेक्ट, दुसऱ्या कुठल्याही ऑब्जेक्ट. याचा अर्थ पूर्ण युनिव्हर्स मधल्या प्रत्येक दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. म्हणून एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मग ते कशाने करतात तर त्यांचा एक डेफिनेट फोर्स ठरलेला असतो, त्या फोर्सने त्या एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग इथे ठेवलेले दोन रुमाल असू दे, हे दोन इथले रॉड असू दे, किंवा आपल्या अवतीभोवतीची प्रत्येक गोष्ट, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फक्त ते जाणवत नाही, त्याची कारण आपण पुढे बघणार आहोत. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोन वस्तू आहेत, समजा एकाचा मास m1 आहे, एकाचा मास m2 मानलं आपण, तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल त्या दोन्ही मासचा गुणाकार इतकं असतं. याचा अर्थ जर दोघांच्या मासचा गुणाकार वाढला तर फोर्स वाढला, मासचा गुणाकार कमी झाला तर फोर्स कमी होणार. म्हणजेच मास कमी असेल तर फोर्स कमी, मास जास्त झाला तर फोर्स जास्त. मग कुठली एक बॉडी जरी वाढली, बॉडीचा मास जरी वाढलं तरी गुणाकार ऑटोमॅटिक वाढतो, त्यानुसार फोर्सही वाढतो. तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ m1 into m2, where m1 is mass of first object and m2 is mass of second object, and they are attracted each other by the force F. Distance between them is d. यांच्यातलं अंतर d आहे. आता त्याचं रिलेशन आपण बघू. is inversely proportional to the square of distance between them. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1/d². त्यांच्यातलं जे अंतर आहे वर्गाच्या ते व्यस्तानुपाती. म्हणजे जर अंतर वाढलं तर फोर्स कमी, अंतर कमी झालं तर फोर्स जास्त. ते विरुद्ध आहे. आणि नुसत्या अंतराशी नाही तर अंतराच्या वर्गाशी.
तर लक्षात घ्या हे दोन ऑब्जेक्ट आहेत, एकाचं मास m1 आहे, एकाचं मास m2 आहे. ते परस्परांना F या फोर्सने अट्रॅक्ट करतायत. त्यांच्यातले अंतर जर d आहे तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 into m2 and force is inversely proportional to 1 upon d square. ते आपण एका स्टेटमेंट मध्ये मांडू. फोर्स इज प्रपोर्शनल टू m1 into m2 upon d square. प्रपोर्शनलच्या चिन्हाला काढण्यासाठी आपण g हे कॉन्स्टंट घेणार आहोत. Therefore F is equal to g m1 into m2 upon d square. g is universal gravitational constant. आता याची व्हॅल्यू, याचं SI युनिट, यांच्यातला संबंध, एकाचं मास वाढवलं तर फोर्सवर काय परिणाम होतो, डिस्टन्स वाढलं तर फोर्सवर काय परिणाम होतो, हे सगळं आता आपण पुढे बघणार आहोत. पाहिला F is equal to g m1 into m2 upon d square. पण समजा आपण असा विचार केला की मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट 1 kg घेतलं, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट ऑल्सो 1 kg घेतलं आणि त्यांच्यातलं डिस्टन्स 1 मीटर घेतलं, तर F is equal to g m1 च्या ऐवजी 1 kg, m2 च्या ऐवजी 1 kg आणि d स्क्वेअर ऐवजी 1 मीटर यांचा गुणाकार करून आपल्याला असं मिळतं F is equal to g. यावरून लक्षात घ्यायचं when mass of object is 1 kg, both objects, and distance between them is 1 meter, then force is equal to the universal constant, gravitational constant. म्हणजे जेव्हा दोन वस्तूतील अंतर 1 मीटर असेल, दोन्ही वस्तूंचं वस्तुमान म्हणजे मास 1 किलोग्रॅमच असेल, तेव्हा त्यांच्यातला जो फोर्स आहे तो हा एका स्थिरांक म्हणजे युनिव्हर्सल कॉन्स्टंटच्या किमती एवढाच असतो. बरं, लिहिताना तुम्ही जर लिहिणं होत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घेतले तरी चालतील आणि नंतर लिहिलं तरी चालेल, पण वेळोवेळी लिहून घेत चला. आता आपण SI युनिट ऑफ G म्हणजे जीचं SI युनिट काय ते बघू. पुन्हा फॉर्म्युला लिहिलाय मी. F is equal to G m1 into m2 upon d square. मग कॅपिटल Gचं आपल्याला SI युनिट काढायचं, त्यामुळे आपण कॅपिटल G एका बाजूला ठेवू आणि बाकी सगळं दुसरीकडे पाठवू. मग डिनॉमिनेटरला d स्क्वेअर आहे ते इकडे येईल आणि न्यूमरेटरला FD स्क्वेअर आणि m1 into m2 जे ते न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला येईल. Therefore G is equal to FD square upon m1 into m2. तर आता आपल्याला माहिती आहे SI युनिट ऑफ फोर्स न्यूटन आहे, SI युनिट ऑफ डिस्टन्स मीटर आहे आणि SI युनिट ऑफ मास kg आहे. Therefore G चं युनिट काढायसाठी न्यूटन F साठी n d स्क्वेअर म्हणून m स्क्वेअर, एका m1 चं kg, दुसरा m चं दुसरं kg, n into m स्क्वेअर, kg into kg स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे इंडायसिसचा लॉ 1 upon m raised to n is equal to m raised to negative n. या इंडायसिसच्या नियमानुसार हा जो kg स्क्वेअर खाली होता तो आपण वर आणला आणि त्याला निगेटिव्ह इंडायसिस दिलेला आहे. तशा प्रकारे SI युनिट ऑफ जी आपल्याला मिळतंय nm स्क्वेअर kg -2. आणि हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने याची व्हॅल्यू आपल्याला काढून दिली आहे. ती व्हॅल्यू आहे 6.673 into 10 raised to negative 11 nm square kg negative 2. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे F is equal to G m1 into upon d square. समजा आपण असा विचार केला की एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान आहे ते पण डबल केलं, दोन पैकी कुठली एक वस्तू, इफ मास ऑफ अ ऑब्जेक्ट इज डबल, मग m1 चं मास 2m झालं, 2m1 झालं. मग आपण फॉर्म्युल्यात ती किंमत टाकू F is equal to G into 2m1 m2 upon d square. मग 2 इकडे आला, F is equal to 2 into G m1 m2 upon d square. फोर्स इज डबल म्हणजे आधीचा जो फोर्स होता त्याच्यापेक्षा दुप्पट फोर्स झालेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की डिस्टन्स इज डबल, so if mass is doubled, force is doubled. If mass is tripled, force also tripled. Same way, ज्या पट्टीमध्ये मास वाढणार आहे
त्याच पटीत फोर्स वाढणार आहे आणि आपल्याला हे माहितीच आहे की फोर्स हा मासच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता त्याच्याऐवजी आपण असा विचार करू इफ डिस्टन्स इज डबल. आपल्या डिस्टन्स पूर्वी आपण डी घेतलं होतं त्याचं 2D. F इज इक्वल टू gm1/m2/2d². मग आता इथे हे जशाला तसं राहील 2d² चा 4d² होईल. मग याच्यावरून काय लक्षात येतं इफ डिस्टन्स इज डबल फोर्स इज डिक्रीज बाय 4 टाइम्स. 4 पटीने फोर्स कमी होतो. जर डिस्टन्स वाढवलं तर फोर्स डिस्टन्स दुपटीने वाढवलं तर फोर्स 4 पटीने कमी. डिस्टन्स तिपटीने वाढवलं सांगा बरं किती येईल. बरोबर 3चा वर्ग 9 पटीने फोर्स कमी होईल. अशा पद्धतीने डिस्टन्स आणि फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. तर डिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल फोर्सशी असतो आणि मास डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि अशा पटीत बदलत असतो. मास ज्या पटीत वाढेल फोर्स त्या पटीत वाढतो आणि डिस्टन्स ज्या पटीत वाढेल फोर्स त्याच्या वर्गाच्या पटीने कमी कमी होत जातो. दुप्पट वाढलं तर 4 पट कमी, तिप्पट वाढलं तर 9 पट कमी, 4 पट वाढलं तर 16 पट कमी. आता आपण जो लॉ शिकला त्यात आपण विचार केला की दोन्ही वस्तूंची मी आकृती काढली होती ऑब्जेक्टची. बोथ ऑब्जेक्ट्स आर इन स्पेरिकल शेप. If two bodies are spherical shape, the direction of force is always along the line joining the center of the two bodies. म्हणजे समजा आता हा स्फेरिकल शेप आहे, त्याचा हे सेंटर आहे आणि याचं हे सेंटर आहे. त्यांचे फोर्स जे ते कसे असतात लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द बॉडीज या दिशेने असतात. पण आता आपल्याला माहिती की आपल्या अवतीभोवती जे वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तू काही गोल गोल आकाराचीच नाहीये. त्याला वेडावाकडा कसाही आकार असू शकतो. मग वेडावाकड्या आकारामध्ये त्याचं जे सेंटर आहे ते इथेच असं नाही तर त्याच्या पूर्ण मास जिथे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सपोज ते मास कॉन्सन्ट्रेट ही आकृती मी 2 डायमेन्शनल काढली पण समजा ही आकृती 3 डायमेन्शन असली आणि त्याचं जे मास आहे कधी कधी बाहेर कुठे पण कॉन्सन्ट्रेट झालेलं असू शकतं. कारण इरेग्युलर शेप कुठल्याही शेपचं माप याचं सेंट्रॉइडला असतं आणि इरेग्युलर शेपचं मास सेंट्रॉइडला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. मग त्यानुसार इफ द 2 बॉडीज आर नॉट स्पेरिकल इट मीन्स इरेग्युलर शेप देन द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. एक्झॅक्ट सेंटरला नाही तर समजा त्यांच्या मासचं सेंटर असं कुठेतरी असेल तर ते फोर्सची दिशा त्यांची अशी असू शकते. मग सेंटर ऑफ मास मधोमधही असेल किंवा बाहेर पण असेल. तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा सेंट्रॉइड काढतो तर जो आयसोसेलस ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल आहे त्याचा सेंट्रॉइड जो असतो तो आउट ऑफ द ट्रँगल असतो. अशा प्रकारे सेंट्रॉइड हे बाहेरच्या दिशेने पण असू शकतात. तसंच सेंटर ऑफ मास हे त्या आकृतीच्या मध्येही असेल बाहेरही असेल. अशा पद्धतीने त्यांच्या फोर्सच्या बलरेषा असतात. आता याच्या पुढे पुढचा आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही सगळं लिहून घेतलंच असेल आणि नसेल तर सावकाश पॉज करत करत लिहित चला आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.